आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। 5 डिसेंबरला 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यासह पंकजा मुंडे, नितेश राणे यांच्या नावाची चर्चा। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ त्याचबरोबर तरुण आमदारांचा देखील समावेश असणार। महायुती सरकारमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी, पीडब्ल्यूडी, उद्योग खातं शिंदे गटाला मिळणार, सूत्रांची माहिती। बटेंगे तो कटेंगेच्या घोषणांनी तरुणांची माथी भडकवली। हिंदूंना सर्वात जास्त धोका मोदींपासूनच, संजय राऊतांचा हल्लाबोल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड। जयंत पाटलांची घोषणा। जयंत पाटलांनी बालमित्र मंडळ करेक्ट कार्यक्रम केला। पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटलांच्या निवडीनंतर मिटकरींकडून ट्विट करत टीका। मुंबई काँग्रेसमध्ये चांदिवलीवरून नसीम खान आणि सूरजसिंग ठाकूर यांच्यामध्ये वाद। सूरजसिंह ठाकूरांना काँग्रेसकडून कारण दाखवा नोटीस। नसीम खान यांच्या विरोधामध्ये काम केल्याचा नोटीसमध्ये उल्लेख। जगभरात हिंदू संकटात, याला मोदी जबाबदार। मोदींची निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं हल्ल्यांना जबाबदार, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मंत्रिपदाचे वेध। दिलेला शब्द शिंदे पाळतील, मला आशीर्वाद देतील, बालाजी कल्याणकर यांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या निकालानंतर रत्नागिरीमध्ये ठाकरे गटात धुसफूस। दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना पदावरून हटवण्याचा ठराव। निकालावरील चिंतन बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचा ठराव।